develop a software. Yes, SDLC is nothing but the standard procedure to develop a software. So what are the different stages of SDLC? Information Information gathering, gathering, Good. analyze, Analysis. Okay, very good. design, design, Yes. coding and development, development, testing, Development, testing. Okay. and maintenance. maintenance. And last maintenance. one is nothing but the maintenance. So आपण कालच्या सेशन मध्ये काय बघितलंय? Yes, information gathering part बघितलंय. So who will be responsible for information gathering? Business analyst. Business B. analyst. Okay. So what he will create in information gathering stage? BRS. BRS BRS document. document, which is nothing but our business requirement specification, correct? Yes. Okay. Yeah. And once the BRS is created, so he will go to the Yes, sir. requirement analysis, information gathering phase. Okay, information gathering, and second one is the analysis. Okay, so in analysis, what it will do? It will create SRS ASRS document. Okay, SRS document is nothing but the systems Software requirement requirement specification specification. document. Okay, it's also called as software requirement specification document. Okay, system requirement specification, or we can say it as a software requirement specification. It also called as functional requirement specification or customer requirement specification. So we have seen multiple stages of SRS. What are the stages? Functional Yes, flow diagram, functional flow diagram, functional requirement, functional use requirement, cases, snapshot. yes, yes. Functional flow diagram, functional requirement, okay, यूज केसेस अँड स्नॅपशॉट्स करेक्ट. सो Yes. इथपर्यंत आपण काल बघितलं आणि त्यानंतर एक रिअल टाइम एस आर एस डॉक्युमेंट्स कसं असतं त्याचं आपण एक सॅम्पल एस आर एस डॉक्युमेंट बघितलं, मी तुम्हाला शेअर केलेलं. Yes, गो sir. थ्रू केलंय सगळ्यांनी? Yes, sir. पूर्ण तो नाही केलं पण केलं. केलं. ओके, व्हेरी गुड. सो आता आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार? पुढचा पार्ट बघणार. ओके, एस डी एल सी चा, ज्याला आपण म्हणतो येस डिझाइन पार्ट. ओके, सो आपला इन्फॉर्मेशन गॅदरिंग अँड अनालिसिस पार्ट झालेला आहे. ओके, सो आता बघूया डिझाइन मध्ये काय आहे. करेक्ट. सो Yes. डिझाइन मध्ये काय? इन डिझाइन स्टेज डिझायनर or solution architecture is solution designer and architecture is working. Okay, so designer, solution designer, architecture is nothing but who will do, who will set up the infra of that project. Okay, सो आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या डिझाईन असतात, हाय लेवल डिझाईन अँड लो लेवल डिझाईन. ओके, सो फर्स्टली हाय लेवल डिझाईन काय? हाय लेवल डिझाईन कंटेन्स द मेन मॉड्यूल. काय असतं हाय लेवल डिझाईन मध्ये? येस, मेन मॉड्यूल असतं. ओके, आणि लो लेवल डिझाईन इज द स्टॅटिक लॉजिक ऑफ एव्हरी सब मॉड्यूल. ठीक आहे. ओके, इट इन्क्लूड्स yes, so it includes relation and dependency of the main module. It's a design working of sub modules. आता बघा, हाय लेवल डिझाईन मध्ये काय येतं? कंटेन्स दी मेन मॉड्यूल्स. काय कंटेन करतं हाय लेवल डिझाईन? तुमचं मेन मॉड्यूल करतो. जसं की तुमचं रिचार्ज पेमेंट. आता इथे हे जे एक्झाम्पल दिले, रिचार्जचं पेमेंट पेज आहे, हे काय झालं तुमचं? येस, Main module. मेन मॉड्यूल. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही फोन पे वापरता, त्यात एक रिचार्जचं सेक्शन असतं. ओके, त्या रिचार्ज सेक्शनला गेला का मल्टिपल रिचार्जचे ऑप्शन येतात, तुम्ही मल्टिपल टाइप्सचे रिचार्ज करू शकता. ओके, सो रिचार्ज इज नथिंग बट रिचार्ज पेज इज नथिंग बट युअर मेन मॉड्यूल. ओके, रिचार्ज पेज इज नथिंग बट युअर मेन मॉड्यूल. आणि याचे सब मॉड्यूल काय? मग तुमचे सब मॉड्यूल्स आहेत, जसे की तुम्ही लाईट बिल च सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही लाईट बिल पे करू शकता. ओके, अँड देन तुमचा मोबाईल रिचार्जचा पेज आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल रिचार्ज करू शकता. ओके,
मोबाईल मनी ट्रान्सफर, तुम्ही त्या मॉड्यूल थ्रू मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकता. देन ट्रॅव्हल बुकिंग, तुम्ही ट्रॅव्हल बुकिंग सुद्धा करू शकता. ओके, सो हे सगळे काय झाले, त्याचे सब मॉड्यूल झाले, ज्यालाच आपण लो लेवल डिझाईन म्हणतो. ओके, सो हाय लेवल डिझाईन मध्ये काय येतं, मेन मॉड्यूल. ओके, अँड लो लेवल डिझाईन मध्ये काय येतं, इट्स अ स्टॅटिक लॉजिक ऑफ एव्हरी सब मॉड्यूल. ओके, इट इन्क्लूड रिलेशन अँड डिपेंडन्सी ऑफ द मेन मॉड्यूल, म्हणजे मेन मॉड्यूल रिलेटेड याच्या डिपेंडन्सीज येतात. ओके, आणि इट्स डिझाईन फॉर वर्किंग ऑफ सब मॉड्यूल्स. आता पुन्हा एक एक्झाम्पल देतो. तुम्ही आता फ्लिपकार्टचं एक्झाम्पल बघितलं काल आपण. आपण फ्लिपकार्ट करतो, अमेझॉन यूज करतो, आणि तुम्ही जेव्हा एखादा प्रोडक्ट परचेस करायला जाता थ्रू फ्लिपकार्ट अमेझॉन, तेव्हा काय होतं, तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट केला, ऍड्रेस वगैरे टाकला, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन कुठलं येतं, येस, कुठलं येतं, पेमेंट ऍड कार्ट. येस, पेमेंटचं ऑप्शन येतं. सो आता तुमचं पेमेंटचं ऑप्शन इज नथिंग बट काय झालं, तुमचा मेन मॉड्यूल झाला. काय झाला, येस, मेन. मेन मॉड्यूल झाला. सो आता तुमचं पेमेंट पेज आहे. मग पेमेंट पेज वर काय दिसतं तुम्हाला, डेबिट कार्ड थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्ड थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता, नेट बँकिंग थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता, युपीआय थ्रू करू शकता, आणि वॅलेट थ्रू करू शकता. सो हे जे मल्टिपल पेमेंट ऑप्शन झाले, दीज आर सब मॉड्यूल्स फॉर व्हॉट, फॉर युअर पेमेंट पेज. काय झाले, तुमच्या पेमेंट पेजचे काय आहेत हे सगळे, येस, काय मॉड्यूल. आहेत, सब मॉड्यूल्स आहेत. सब मॉड्यूल. सब, येस. सो हे झाली तुमची लो लेवल डिझाईन. आणि पेमेंट पेज काय झालं तुमचं, येस, हाय लेवल डिझाईन. ओके, सो आता पुन्हा जेव्हा तुम्ही आता डेबिट कार्ड सिलेक्ट केलं, ओके, सो डेबिट कार्ड मध्ये काय येतं तुम्हाला, तिथे कार्ड नंबर टाकायचा असतो. ओके, कार्ड होल्डर्स नेम टाकायचं असतं, एक्सपायरी डेट टाकायची असते, सीबीवी टाकायचं असतं. करेक्ट. सो या केस मध्ये तुमचं डेबिट कार्ड काय झालं, इट्स अ मेन मॉड्यूल. ओके, आणि याचे हे जे तुम्ही डिटेल्स टाकतात, हे ऍट्रिब्यूट जे आहेत, हे काय झाले तुमचे सब मॉड्यूल्स. ओके, सो इट्स डिपेंड लाईक तुमचा जो सिनेरिओ आहे, जो पेज आहे. सो जेव्हा तुम्ही मेन पेज डिझाईन करता, जसं पेमेंट पेज केलं, त्यामध्ये हे एवढे सारे ऑप्शन आले. देन तुम्ही जेव्हा डेबिट कार्ड सिलेक्ट करता, तुम्ही त्या पेजला रिडायरेक्ट करता, तिथे तुम्हाला ह्या डिटेल्स टाकावं लागतात. तर तेव्हा हा काय होतो, तुमचा मेन मॉड्यूल होतो, आणि ह्याच्या डिटेल्स काय झाल्या, तुमच्या सब मॉड्यूल्स झाले. सो यालाच आपण म्हणतो हाय लेवल डिझाईन अँड लो लेवल डिझाईन. सो हे समजलं इथपर्यंत, हो सर. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट, येस, नो सर. ओके, गुड, ठीक आहे. सो हे तुमच्या डिझाईन्सचे पार्ट झाले. ठीक आहे, सो डिझाईन मोस्टली तुम्हाला कन्सर्न नसतो. मग आता हे डिझाईन साठी कसा करतात, तर यासाठी मल्टिपल लँग्वेज आणि मल्टिपल कॉम्बिनेशन, जसं CSS यूज करतात, HTML यूज आहे. ओके, सो हे फ्रॉम फ्रंट एंड साइड ते यूज करतात. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट येतो आपला कोडिंग. ओके, कोडिंग और डेव्हलपमेंट. सो आता डेव्हलपमेंट जी होते ती दोन प्रकारची होते. ओके, सो कुठल्या कुठल्या डेव्हलपमेंट्स होतात, सो फ्रंट एंड डेव्हलपर अँड बॅक एंड डेव्हलपर. कुठला आहे, येस, फ्रंट एंड डेव्हलपर अँड बॅक एंड डेव्हलपर. ओके, सो आता आपण कोडिंग करतो. कोडिंग करतो म्हणजे काय, जसं आपण लास्ट काही डेफिनेशन्स बघितल्या, कोडिंग इज नथिंग बट प्रोग्रामिंग. ओके, सो एक लाईन मध्ये जो लिहितो आपण प्रोग्राम, और वन लाईन मध्ये जो कोड लिहितो, त्याला काय म्हणतो आपण, कोड म्हणतो. ओके, आणि जेव्हा मल्टिपल लाईन्स मिळून आपला, जेव्हा मल्टिपल लाईन्सचा कोड जेव्हा आपण लिहितो, त्याला काय म्हणतो आपण, येस, प्रोग्राम. 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 अँड सेट ऑफ प्रोग्राम रिटन बाय डेव्हलपर क्रिएट्स अ सॉफ्टवेअर. आपण सॉफ्टवेअरची डेफिनेशन बघितली. काय आहे सॉफ्टवेअरची डेफिनेशन, इट्स अ कलेक्शन ऑफ program, स्पेशलाइज्ड specialized program. programs. Okay, yes, which takes the user inputs and gives the desired output. So
जेव्हा आपण मल्टिपल लाईनचा कोड लिहितो तस त्याला प्रोग्राम म्हणतो आणि जेव्हा या प्रोग्राम्सचं कलेक्शन होतं तर त्या प्रोग्राम्सचं कलेक्शन मिळून काय होतं आपलं एक सॉफ्टवेअर तयार होतं. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? येस सर. ओके. Yes, sir. सो आता याच्यामध्ये दोन प्रकारचे डेव्हलपर असतात. वन इज फ्रंट एंड डेव्हलपर अँड अनदर वन इज बॅक एंड डेव्हलपर. कोणता आहे? फ्रंट एंड डेव्हलपर अँड बॅक एंड डेव्हलपर. ओके. सो फ्रंट एंड डेव्हलपरचं काम काय आहे? सो इट्स रिस्पॉन्सिबल फॉर UI रिलेटेड जो युजर इंटरफेस आहे, जे की तुम्ही एखादी साईट किंवा ऍप्लिकेशन लॉग इन करता, करेक्ट? सो त्या साईटचा UI, हा जो UI तुम्हाला दिसतोय, सो यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असते? हा UI तुम्हाला दिसतोय. यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर फ्रंट. फ्रंट एंड Front end. डेव्हलपर इज रिस्पॉन्सिबल. ओके, सो इट्स वर्क ऑन UI, फंक्शनॅलिटीज, फंक्शनल फ्लो. जसं आपण SRS मध्ये फंक्शनल फ्लो डायग्राम बघितली आहे, करेक्ट? सो फंक्शनल फ्लो प्रोसेसेस आर डेव्हलप बाय दी फ्रंट एंड डेव्हलपर. ओके, हे सगळं कोण डेव्हलप करतं? फ्रंट एंड डेव्हलपर. ओके, अँड देन बॅक एंड डेव्हलपर. बॅक एंड डेव्हलपरचं काम काय आहे? येस, सो तो काय करतो? बॅकएंडची प्रोसेस करतो. बॅकएंडची प्रोसेस मीन्स व्हॉट? जेव्हा तुम्ही एखादी ऍक्शन परफॉर्म करता, ओके, सो सिमिलरली आता मी इथे गेलो, ओके, इथे ईमेल आयडीला मी ईमेल आयडी टाकला, पासवर्डला मी पासवर्ड टाकला आणि लॉग इन क्लिक केलं. सो बॅकएंडचं काम काय चालतं? जेव्हा मी लॉग इन क्लिक करतो तो तेव्हा तो व्हॅलिडेट करतो युजर्सच्या डिटेल की कुठला युजर या ईमेल आयडी आणि या पासवर्डनी त्यांच्या डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड आहे. जर तो व्हॅलिड युजर व्हॅलिड पासवर्ड असेल तर तो काय करणार? लॉग इन करणार आणि त्या युजर्सची प्रोफाईल इथे दाखवणार. ओके, जर इनव्हॅलिड युजर असेल किंवा इनव्हॅलिड ईमेल आयडी किंवा इनव्हॅलिड पासवर्ड असेल तर तो त्याचा एरर देणार. ओके, सो हे सगळं काम कुठे होतं? तर तुमच्या बॅकएंडला होतं. जेव्हा बॅकएंडला जेव्हा लॉजिक लिहिल्या जातं, ओके, सो बॅकएंड मध्ये काय करतो आपण? मेनली डेटा मॅनेजमेंट करतो. ओके, देन डेटा गॅदरिंग करतो. ओके, डेटा मॅनेजमेंट अँड देन डेटा गॅदरिंग. ओके, ज्यालाच डेटा कलेक्शन आपण म्हणतो. ओके, देन डेटा सिक्युरिटी. आता जसं की लॉग इनचं मी सांगितलं, सो इट शुड बी अ कॉन्फिडेन्शियल पार्ट, करेक्ट? काय आहे तो? कॉन्फिडेन्शियल आहे. जेव्हा बी तुम्ही लॉग इन, आता ईमेल आयडी पासवर्ड जर ओपन असला, कोणालाही विजिबल असला तर कोणी त्याचा मिसयूज करू शकतो, करेक्ट? सो डेटा सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट. देन अल्गोरिदम सिलेक्शन. ओके, सो अल्गोरिदम सिलेक्शन मध्ये काय करता तुम्ही? त्याचं अल्गोरिदम लिहितात, त्याचं कॉम्बिनेशन लिहिता. ओके, की काय ऍक्शन केल्यावर कुठली ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे. ओके, काय सर्च केल्यावर काय रिझल्ट असायला पाहिजे. सो हे सगळं आपण बॅकएंडला लिहितो अल्गोरिदम. ओके, सो दिस शुड बी डन बाय द बॅकएंड डेव्हलपर. ओके, क्लिअर आहे हा पार्ट? येस. Yes. Yes. ओके, सो आता पर्सन और डेव्हलपर हु कॅन वर्क ऑन फ्रंट एंड डेव्हलपर अँड बॅक एंड डेव्हलपर इज कॉल्ड एज फुल स्टॅक डेव्हलपर. सो आता तुम्ही टर्म ऐकली असेल जे Screen वर्किंग. share केली. अरे यार, शिट शिट शिट, अरे तुम्ही का नाही सांगितलं? मी तसं हे करतोय, सॉरी हा. सो सांगत राहा ना. मी आय थिंक शेअर केली होती ना स्क्रीन? हो तुम्ही ते हा सर शेअर होती. हा, Unshare. अनशेअर, हा सॉरी सॉरी, ते मी क्लोज केल्यामुळे झाली, करेक्ट. ओके ओके, आहे ना विजिबल? सो पर्सन हू वर्क ऑन फ्रंट एंड अँड बॅक एंड डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज फुल स्टॅक डेव्हलपर. आता जे वर्किंग असतील किंवा ज्या कोणाचे रिलेटिव्ह किंवा कोणाला आयडिया असेल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज बद्दल, तर तिथे एक फुल स्टॅक नावाची टर्म असते. सो फुल स्टॅक डेव्हलपर काय करतो? दोन्ही गोष्टीवर काम करतो, ऑन फ्रंट एंड ॲज वेल ॲज बॅक एंड. Backend. ओके, Yes sir. येस. सो हा झाला तुमचा कोडिंग आणि डेव्हलपमेंटचा. आता यामध्ये पण इन डिटेल आपण पुढे चालून बघणार आहोत, सो डोंट वरी. सो हे क्लिअर झालं ना की काम काय असतं फ्रंट एंड डेव्हलपरचं आणि बॅक एंड डेव्हलपरचं? येस.
हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. सो आता मेन इम्पॉर्टंट पार्ट जो की आपण करणार आहोत. सो वी आर द टेस्टर. सो वी आर रिस्पॉन्सिबल फॉर टेस्टिंग. ओके. सो टेस्टिंग टेस्टिंग. केस. येस. सो टेस्टिंग काय आहे? टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस ऑफ सॉफ्टवेअर. आपण काय चेक करतो? येस, आपल्या सॉफ्टवेअरचा करेक्टनेस अँड कम्प्लीट. कम्प्लीटनेस चेक करतो. ओके. सो टेस्टिंग मध्ये मेनली काय आहेत? 3 टाइप्स आहेत. वन इज अ व्हाईट बॉक्स टेस्टिंग, second is black box testing, and third one is a gray box testing. Okay. कुठलं? व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स अँड ग्रे बॉक्स. ओके. सो आता आपण ह्या टेस्टिंग कशा परफॉर्म केल्या जातात ते बघू. सो फर्स्ट वन इज ए व्हाईट बॉक्स टेस्टिंग. सो व्हाईट बॉक्स टेस्टिंग काय असते? व्हाईट बॉक्स टेस्टिंग इज डन बाय दी डेव्हलपर. कोण करतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग? येस, डेव्हलपर. डेव्हलपर. तुम्ही करता का ऍज अ टेस्टर? येस. Nice. No. सो सो व्हाईट बॉक्स टेस्टिंग काय आहे? सो इन टेस्टिंग, in white box testing, developer will check their own code either it is implemented as per requirement or not. So it's called as white box testing. Okay. ह्याच्यामध्ये काय करतो डेव्हलपर? काय करतो? स्वतःचा कोड चेक करतो. स्वतः त्यांनी जो कोड लिहिलाय तो कोड कोण चेक करतो? डेव्हलपर चेक करतो. आणि ऍज पर रिक्वायरमेंट तो कोड वर्क होत आहे का नाही. ओके. So this code will be implemented as per requirement or not. Who is going to check? Yes, डेव्हलपर. developer. Okay. So कधी व्हाईट बॉक्स टर्म आली तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोण करतो? इट्स डन बाय द डेव्हलपर. आणि त्यामध्ये तो काय करतो? ही इज गोइंग टू चेक हिज ओन कोड. ओके. त्याचा स्वतःचा कोड तो चेक करतो आणि त्याला ज्या रिक्वायरमेंट होत्या ऍज पर तो वर्क करतोय का नाही. ओके. रिक्वायरमेंट नुसार तो आउटपुट देतोय का नाही, तर ह्या गोष्टी तो डेव्हलपर चेक करतो. ओके. सो टाइप्स ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग. ओके. सो त्यालाच काय म्हणतो आपण? युनिट टेस्टिंग और इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या अंडर येतात. कुठली टेस्टिंग? युनिट टेस्टिंग अँड इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके. जेव्हा डेव्हलपर त्याचा कोड लिहितो, युनिट ऑफ कोड तो टेस्ट करतो. त्याचं युनिट टेस्टिंग का म्हणतो? बिकॉज यू आर गोइंग टू चेक दी स्पेसिफिक युनिट ऑफ कोड. त्याने जेवढा कोड लिहिलाय तेवढाच कोड तो चेक करतो, म्हणून त्याला युनिट टेस्टिंग म्हणतात. किंवा इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये काय करतो? आता सपोज ऍप्लिकेशन तुमचं डेव्हलप आहे, त्यामध्ये नवीन रिक्वायरमेंट्स आल्यात. ओके. जसं की आता फ्लिपकार्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये रिटर्न पॉलिसीचा एक आधी नव्हतं. ओके. त्यानंतर त्यांनी काय केलं? 10 डेज रिटर्न और रिप्लेसमेंट पॉलिसी ऍड केली. सो तो कोड त्यांनी काय केला? मर्ज केला, इंटिग्रेट केला एक्झिस्टिंग कोड मध्ये. ओके. आणि तो मर्ज झाल्यानंतर तो प्रॉपरली मर्ज झालाय का नाही, तो प्रॉपर वर्क करतोय का नाही, हे काय करतो? तो इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये चेक करतो. ओके. हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ओके. So then next one is a white box testing, is also called as code level testing or clear box testing. यालाच काय म्हणतो आपण? व्हाईट बॉक्स टेस्टिंगला कोड लेवल टेस्टिंग म्हणतो. कोड लेवल टेस्टिंग का म्हणतो? बिकॉज वी आर गोइंग टू चेक दी स्पेसिफिक कोड. ओके. अँड ऑल्सो वी कॉल्ड इट एज ए क्लिअर बॉक्स टेस्टिंग. क्लिअर बॉक्स टेस्टिंग का म्हणतो? एनी आयडिया? येस. ओके. सो क्लिअर बॉक्स टेस्टिंग मीन्स व्हॉट? आता बघा, तुम्ही जेव्हा टेस्टिंग कराल एखादा ऍप्लिकेशन, तुम्हाला बॅकएंडला कोड काय लिहिलाय तुम्हाला माहिती आहे का? येस. नाही सर. नाही. नाही. तुम्हाला बॅकएंड बद्दल काहीही आयडिया नाही की बॅकएंडला कुठला कोड लिहिलाय आणि कुठला नाही. सो इथे काय असतं? व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये डेव्हलपर स्वतः कोड लिहितो आणि तो टेस्ट करतो. त्यामुळे त्याला माहिती आहे बॅकएंडला त्यांनी काय लिहिलंय, काय ऑपरेशन चालतंय, कसा कोड आहे. करेक्ट. सो त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो? क्लिअर बॉक्स टेस्टिंग. कारण जो टेस्ट करणार आहे त्याला आयडिया आहे की कोड एक्झॅक्टली काय आहे, कोड कसा वर्क करतोय. ओके. सो त्यामुळे आपण याला क्लिअर बॉक्स टेस्टिंग म्हणतो. ओके. सो इन व्हाईट बॉक्स टेस्टिंग डेव्हलपर विल चेक लॉजिक. त्यांनी जे लॉजिक्स लिहिलेत, जे लूप्स लिहिलेत ज्यासाठी कोड कव्हरेज साठी. ओके.
अँड ब्रांच कव्हरेज etc. सो हे सगळे त्याचे लॉजिक्स तो काय करतो, चेक करतो. ओके, थ्रू व्हाईट बॉक्स टेस्टिंग डेव्हलपर कॅन कंट्रोल दी ऍप्लिकेशन. तर यालाच काय म्हणतो आपण, क्वालिटी ॲश्युरन्स. ओके, आपण एक क्वालिटी ॲश्युरन्सची टर्म बघितली होती सुरुवातीला. ओके, सॉफ्टवेअर क्वालिटी ॲश्युरन्स. सो जो डेव्हलपर टेस्ट करतो त्यालाच काय म्हणतो आपण, क्वालिटी ॲश्युरन्स. ओके, आणि जो टेस्टर करतो त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटी कंट्रोल. Control. ओके, सो याचाही डिफरन्स पुढे आहे आपल्याला, ते बघूया. ओके, सो इन व्हाईट बॉक्स टेस्टिंग डेव्हलपर विल टेस्ट ओनली पॉझिटिव्ह सिनेरिओ. आता पॉझिटिव्ह सिनेरिओ म्हणजे काय, येस, तर जेव्हाही मी आता इकडे जाईल, ओके, ईमेल आय ला मी प्रॉपर ईमेल आय डी टाकणार abc@gmail.com. सो हा काय झाला, पॉझिटिव्ह सिनेरिओ झाला, म्हणजे मी प्रॉपर ईमेल आय डी टाकला. ओके, आणि निगेटिव्ह सिनेरिओ मीन्स व्हॉट, मी काहीतरी टाकणार रँडम abc12 म्हणजे असा नंबर्स टाकणार. सो इज इट व्हॅलिड ईमेल आय डी? येस, नाहीये ना तो व्हॅलिड. No. म्यूट झालं सर तुमचं. हा, येतोय ना आवाज? हॅलो, हो, येतोय सर. हा हा. सो हा व्हॅलिड ईमेल आय डी झाला का? येस. सो नाही सर. No. नाही. सो हा इनव्हॅलिड ईमेल आय डी झाला. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह सिनेरिओ म्हणतो. काय म्हणतो? येस, निगेटिव्ह सिनेरिओ म्हणतो. निगेटिव्ह सो व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये निगेटिव्ह सिनेरिओ डेव्हलपर चेक करतो का, तर नाही. ही विल गोइंग टू चेक ओनली पॉझिटिव्ह सिनेरिओ. सो ईमेल आय डी टाकल्यावर तो घेतोय का नाही, तो एवढंच चेक करणार. ओके, पुढे जे टेस्टिंगचं काम असतं ते टेस्टरचं असतं. ओके, सो टेस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो आता आहे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. सो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग कोण परफॉर्म करतं, बीबीटी इज परफॉर्म बाय द टेस्टर. ओके, सो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग साठी तुमचा टेस्टर रिस्पॉन्सिबल असतो. ओके, सो इन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेस्टर विल चेक इम्प्लिमेंटेशन ऑफ फंक्शनॅलिटी ॲज पर रिक्वायरमेंट ऑर नॉट. ओके, काय करतो, जी फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट झाली आहे, जो कोड डेव्हलप झालाय, त्याचं काम काय असतं, तो डेव्हलप झालेला कोड ॲज पर रिक्वायरमेंट आहे का नाही. ओके, सो मग त्यामध्ये टेस्टर काय चेक करतो, टेस्टर विल चेक इंटरनल फंक्शनॅलिटी डिपेंड्स ऑन एक्सटर्नल फंक्शनॅलिटी. आता ही टर्म इंटरनल फंक्शनॅलिटी डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल फंक्शनॅलिटी. आता इंटरनल फंक्शनॅलिटी मीन्स व्हॉट, आता जेव्हा तुम्ही इथे ईमेल टाकताय आणि पासवर्ड टाकताय आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न करताय, आता लॉग इन बटन क्लिक केल्यावर लॉग इनच फंक्शनॅलिटी वर्क व्हायला पाहिजे. ईमेल आय डी टाकल्यानंतर, पासवर्ड टाकल्यानंतर त्यांनी ते बॅकएंडला, जिथं तुमच्या डेटाबेसला हा डेटा आहे, तिथे जाऊन त्याला तो व्हेरीफाय करायचा, ईमेल आय डी आणि पासवर्ड. तो व्हेरीफाय झाला पाहिजे. व्हेरीफाय झाल्यानंतर लॉग इन, त्या स्पेसिफिक युजरनी लॉग इन झालं पाहिजे, जर प्रॉपर क्रेडेन्शियल असेल तर. तर हे फक्त फ्रंट एंडनी होते का, बस टाकला आणि झालं असं होते का, की मी इथे ईमेल आय डी टाकला आणि पासवर्ड टाकला आणि लॉग इन केला आणि झालं, असं होते का? येस, नाही. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड करावं लागते. रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही ईमेल आय डी टाकता, पासवर्ड सेट करता, करेक्ट. देन तिथे युजर क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काय करता, लॉग इन पेजला येता, लॉग इन साठी ईमेल आय डी पासवर्ड टाकता. तुम्ही जो युजर क्रिएट केलाय हा काय करणार, तिथे जाऊन चेक करणार की या युजरचा ईमेल आय डी पासवर्ड करेक्ट आहे का. करेक्ट असेल तरच तो काय करणार, लॉग इन करणार. लॉग इन झाल्यानंतर त्या स्पेसिफिक युजरचा जो डेटा आहे, त्यांनी जेवढे जॉब ऍप्लिकेशन केले आहेत, त्यांनी त्याच्या प्रोफाईल मध्ये ज्या डिटेल भरल्या त्या सगळ्या ऍज इट इज त्याला UI वर दिसतात. तर हे का दिसतात, का फेच होतात, कारण यासाठी त्यांनी काहीतरी एक लॉजिक लिहिलेलं आहे. ओके, सो इंटरनल फंक्शनॅलिटी आहे, अंदर काहीतरी काय आहे, आतमध्ये त्याच्या बॅकएंडला काहीतरी फंक्शनॅलिटी लिहिलेली आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरनल फंक्शनॅलिटी म्हणतो. ओके, आणि ते आपण कशी टेस्ट करतो, डिपेंड्स ऑन एक्सटर्नल फंक्शनॅलिटी. जो तुम्ही आता UI बघितला नोकरीचा, सो या फंक्शनॅलिटी वरून आपण ती जी डेव्हलपरनी डेव्हलप केली आहे
ती फंक्शनॅलिटी चेक करतो. आता इथे आपल्याला डेव्हलपरने डेव्हलप केलेली फंक्शनॅलिटी दिसते का? येस, डेव्हलपरची फंक्शनॅलिटी दिसते का आपल्याला? नाही. नाही. ओके, सो डेव्हलपरने जी डेव्हलप केलेली फंक्शनॅलिटी आहे ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळंच आपण याला काय म्हणतो, क्लिअर बॉक्स टेस्टिंग म्हणत नाही, कारण आपल्याला तो कोड विजिबल नसतो, आपल्याला जस्ट फंक्शनॅलिटी दिसते. ओके, आणि व्हाईट मध्ये कोड दिसतो, त्यामुळे याला क्लिअर बॉक्स म्हणतात. ओके, सो याच्यामध्ये मल्टिपल टाइप्स आहेत ज्या की आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये करतो. सो फर्स्ट वन इज ए स्मोक टेस्टिंग, सॅनिटी टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग, etc. सो या मल्टिपल टाइप्स आहेत, ते आपण पुढे चालून वन बाय वन बघणार आहोत. ओके, सो इन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वी विल टेस्ट एंड टू एंड फंक्शनॅलिटी. आपण काय टेस्ट करतो? येस, एंड टू एंड फंक्शनॅलिटी. ओके, म्हणजे की कम्प्लीट फंक्शनॅलिटी जी रिक्वायरमेंट आहे ती कम्प्लीट रिक्वायरमेंट काय करतो आपण? चेक करतो. ओके, सो application functionality as per requirement through different behavior coverages, input domain coverages. ओके, जो ऍप्लिकेशनची जी फंक्शनॅलिटी असते त्यामध्ये आपण डिफरंट कव्हरेजेस यूज करतो, ज्याला की बिहेवियरल कव्हरेज म्हणतो, इनपुट डोमेन कव्हरेज म्हणतो. हे पण आपल्याला पुढे चालून आहे, जे की कव्हरेज फंक्शनल टेस्टिंगचा पार्ट आहे हा, ते पण आपण पुढे चालून बघणार आहोत. ओके, सो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग. यालाच काय म्हणतो आपण? येस, System and functional System and testing. functional testing. system and functional testing. Okay, through black box testing we can define quality control. बघा इथे आपण बघितलं होतं, व्हाईट बॉक्स टेस्टिंग इज नथिंग बट quality Assurance. assurance. Okay, and black box testing is nothing but quality Quality control. control. Okay, so in black box testing tester will test positive and negative scenario. काय चेक करतो तो? Positive and पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह सिनेरियो तो काय करतो? टेस्ट करतो. ओके, सो क्लिअर आहे ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचा पार्ट? येस सर. येस, सो हे जस्ट ओव्हरव्ह्यू आहे. यासाठी आपण रिस्पॉन्सिबल असतो, आपण मीन्स व्हॉट, टेस्टर रिस्पॉन्सिबल असतो. ओके, आणि ग्रे बॉक्स टेस्टिंग. ग्रे बॉक्स टेस्टिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट बॉक्स अँड ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, ग्रे बॉक्स काय असतो? कॉम्बिनेशन दोन्ही टेस्टिंगचं, व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचं. आणि यात कोण इन्व्हॉल्व असतो? येस, टेस्टर इज इन्व्हॉल्व इन ग्रे बॉक्स टेस्टिंग. ओके, जो की तुमचा टेस्टर आहे तोच तुमच्या ग्रे बॉक्स टेस्टिंग साठी इन्व्हॉल्व असतो. ओके, टू डू ग्रे बॉक्स टेस्टिंग टेस्टर नीड्स अ प्रोग्रामिंग नॉलेज. आता हे काय कॉम्बिनेशन आहे ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स. आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग तर तुम्हाला माहिती आहे, तो टेस्टर करतो, त्यामुळं टेस्टर इन्व्हॉल्व असेल तर तो इझिली करू शकतो. बट व्हाईट बॉक्स मध्ये काय लागतं तुम्हाला? येस, कोड विजिबल असतो. ओके, त्यामुळं कोड जर टेस्ट करायचा असेल तर तुम्हाला काय लागेल? येस, नीड्स ए प्रोग्रामिंग नॉलेज. करेक्ट? yes sir. ओके, सो कारण व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये तो कोड पण चेक करतो, त्यामुळे तुम्हाला इथे प्रोग्रामिंग नॉलेज लागेल ग्रे बॉक्स टेस्टिंग मध्ये. ओके, टेस्टर नीड्स ए प्रोग्रामिंग नॉलेज. ओके, at the time of testing when tester will check functionality and found some minor defect, instead of reverting back the developer will fix the defect. आता जेव्हा टेस्टर टेस्ट करतोय, ओके, आता त्याला एखादा छोटा इश्यू सापडला, जसं की सपोज फॉर एक्झाम्पल आता तो इथे वर्क करतोय, रजिस्टर्ड बटनचा काहीतरी स्पेलिंग चुकीचं आहे, किंवा हे रजिस्टर्ड बटन क्लिक होत नाहीये, इट्स नॉट क्लिकेबल. ओके, तर आता त्याला कोडिंगचं नॉलेज आहे टेस्टरला, आणि त्याला माहिती आहे की हा म्हणजे डिफेक्ट मायनर आहे. मग तो काय करणार? त्याच्या एंडला त्या कोडला जाईल, त्या कोडमध्ये फिक्स टाकेल आणि फिक्स सबमिट करून देईल. ओके, त्यामुळे काम काय वाचतंय की तो तुम्ही ऍज अ टेस्टर तुम्ही तो बग फाईल कराल, तो बग डेव्हलपरकडे जाईल, डेव्हलपर त्याला त्याच्या वेळेनुसार बघणार. ओके, त्याला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तो फिक्स करणार, फिक्स करून मग पुन्हा तुमच्याकडे टेस्टिंगला येईल, मग पुन्हा तुम्ही टेस्ट कराल. ओके, सो त्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही तो फिक्स करून लगेच सबमिट करून द्याल, ज्यामुळे की जो डिले आहे, डिले इन फंक्शनॅलिटी, तो काय होईल? कमी होईल. ओके, ठीक आहे.
आणि ही ग्रे बॉक्स टेस्टिंग कोण करतं? येस, सिनियर मोर टेस्टर. Test. ओके, जो तुमचा सिनियर टेस्टर आहे, ज्याला की एक्सपिरियन्स आहे. ओके, सो आता नवीन फ्रेशर आला आणि त्याला सांगितलं तर थोडं त्यासाठी डिफिकल्ट असेल, पण जो एक्सपिरियन्स टेस्टर आहे तो ग्रे बॉक्स टेस्टिंग करू शकतो. ओके, सो ही टर्म मोस्टली यूज होत नाही, म्हणजे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स मध्ये होत नाही. जे छोटे प्रोजेक्ट्स असतील त्या केसमध्ये ही टर्म चालते, पण जे मोठे लार्ज स्केल प्रोजेक्ट्स असतात तिथे मेनली कुठलाही फिक्स तो डेव्हलपरच देतो. ओके, क्लिअर आहे? येस. Sir. ओके, सो आपण टेस्टिंगच्या टाइप्स कुठल्या कुठल्या बघितल्या? येस, इन टेस्टिंग वी हॅव व्हाईट बॉक्स टेस्टिंग. व्हाईट बॉक्स टेस्टिंग डन बाय द Developer. 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 Then black box testing. Black box testing is done by the Tester. 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 And gray box testing. Gray box testing done by the Also tester. tester only. So he is a experienced most person. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. येस. ओके, अँड देन लास्ट वन. आता जो लास्ट पार्ट आहे आपला SDLC चा इज नथिंग बट द मेंटेनन्स. ओके, सो इन मेंटेनन्स वी प्रोव्हाइड सर्व्हिस आफ्टर डिलिव्हरी ऑफ द प्रोजेक्ट. आता तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला त्यानंतर तुम्ही काय करता? सर्व्हिस प्रोव्हाइड करता. ओके, सो कंपनीज लाईक टेक महिंद्रा provides this support to customer like Vodafone, Jio. आता Vodafone आहे, Jio आहे, त्यांना काय करतं? सपोर्ट्स त्यांच्या प्रोडक्टला करायचं काम कोण करतं? टेक महिंद्रा झाल्या, अशा मल्टिपल BPO KPO ज्या कंपनीज आहेत. ओके, सो मेंटेनन्स इन्व्हॉल्व टेक्निकल अँड नॉन टेक्निकल सपोर्ट. याच्यामध्ये काय काय असतं? यस, तुमचा टेक्निकल सपोर्ट आणि नॉन टेक्निकल सपोर्ट असतो. आता नॉन टेक्निकल सपोर्ट तुम्हाला माहित आहे, बीपीओ इज नथिंग बट कॉल सेंटर. लाईक तुम्हाला काही इश्यू असेल, ओके, कुठल्याही याला, आता तुम्ही बऱ्याच वेळा एखादे टाटा स्काय वापरता, कुठलेही ऍप्लिकेशन वापरता आणि तुम्हाला काही इश्यू असतील, काही गोष्टी असतील, तर तुम्ही काय करता? बीपीओ ला कनेक्ट करता. ओके, सो तो चेक करतो की तुमचा इश्यू एक्झॅक्टली काय आहे, तुम्हाला तुमचं जे सॉफ्टवेअर आहे टाटा स्कायचं जे रन होतंय त्यामध्ये काही इश्यू आहे का, किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये काही इश्यू आहे का. तर हे टेस्ट म्हणजे हे तुमच्याशी कनेक्ट करून चेक करायचं काम कोणाचं असतं? बीपीओचं असतं. ओके, सो इट इज अ जनरल नॉन टेक्निकल सपोर्ट्स असतो हा. आणि टेक्निकल सपोर्ट्स मीन्स व्हॉट? केपीओ, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. ओके, सो केपीओ मध्ये काय होतं? इट्स अ टेक्निकल पर्सन. मग तुमचा कुठला टेक्निकल इश्यू असेल तर तो बीपीओ काय करतो? केपीओ ला असाइन करतो, म्हणजे त्याला फॉरवर्ड करतो. मग तुम्ही त्याला तुमचा इश्यू सांगता, तो इश्यू नोट डाऊन करतो आणि तो पुढे त्यांच्या टेक्निकल टीमला पाठवतो. जसं की डेव्हलपर्स असतील, त्या प्रोजेक्टवर मेंटेनन्सचं काम करणारे टेस्टर्स असतील, तर त्यांना काय करतो? तो इश्यू पाठवतो. ओके, सो अशा प्रकारे तुमचा बीपीओ आणि केपीओ वर्क करतो. ओके, सो या प्रकारे तुमचं मेंटेनन्स चालतं. सो यामध्ये काही डाऊट? Nice, sir. ओके, ओके, सो आता बघा, तुम्हाला मेनली याच्यावर क्वेश्चन्स काय येतात इंटरव्ह्यू मध्ये झालेत. सो व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचा तुम्हाला डिफरन्स विचारला जातो इंटरव्ह्यू मध्ये. ओके, सो व्हॉट इज व्हाईट बॉक्स टेस्टिंग, व्हॉट इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. देन सेकंड वन इज अ व्हॉट इज SDLC. ओके, की एक्झॅक्टली SDLC काय आहे. ओके, what are the uses of SDLC. Okay, then explain about the SRS document. तुम्ही SRS document बघितलाय? Yes, तुम्हाला माहिती आहे SRS document कसा असतो, त्यामध्ये कुठल्या कुठल्या fields असतात. सो तुम्हाला SRS बद्दलही विचारलं जाईल की तुम्ही आता एखाद्या प्रोजेक्टवर वर्क केलं, मग तुम्ही SRS डॉक्युमेंट रेफर केला असेल. सो गिव्ह मी डिटेल अबाउट दी SRS डॉक्युमेंट. त्यामध्ये काय काय असतं, तुम्ही कशा प्रकारे त्यातनं सिनेरियोज घेत होते, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतात? इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे? येस, क्लिअर आहे? Yes, sir. ओके, सो आपण काय बघितलंय? SDLC, Software Development Life Cycle. Okay, it is a standard procedure to develop a software. Okay, there are multiple stages in software development. So कुठल्या कुठल्या information gathering, who is responsible for information gathering? Yes, BA. 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 What
what it will B. create in information gathering stage? B. Business requirement document. Yes, BRS, business Yes. requirement specification document. Okay. Then second stage is analysis. Who is the responsible analysis stage? Business. B. Business analyst. Okay. What it will create? SRS. Yes, SRS document. SRS document. Okay. So yes, what's it's in SRS document? SRS मध्ये काय काय असतं? Detailed requirement of the particular application. Detailed requirement. What are the different stages of SRS? Functional To flow, meet the customer Functional flow diagram, then functional requirement, use requirement, cases, cases and snapshot. snapshots. Correct. So in design, what are the design मध्ये काय इन्व्हॉल्व असतं? डिझाईन मध्ये कुठल्या कुठल्या डिझाईन्स असतात? High level and Low level design and high level design. High level design and low level design. High level design is nothing but the yes, yes, Main model. Main model, yes. It concern to main models, and low level design is Submodels. submodel. yes. It's a Submodel. static logic of your submodel. Good. Submodel. Okay. Yes. Then we have seen the coding and development part. So what is coding and development? What are the different developer involved there? Front end development, Front-end. back end. Yes, front end developer and back end developer. Correct. So what's the work of front end developer? to generate UI functional flow. UI function flow, UI processor. functional Yes, he is responsible for UI functional flow. Okay. Processes and backend developer. Data management, data gathering, data security, detail. algorithm solution is done by Backend developer. Very good. Okay. So he is responsible for data gathering, data management, algorithm selection. So all are done by the backend developer. Then we have seen the testing parts. So what are the different types of testing? White box testing. Black box testing, and white gray box box testing. testing, and gray box testing. Yes, white box testing, black box testing, and gray box testing. So what is white box testing? white box testing done by developer. Done Yes, by developer. it's done by developer. Very good. Again, Nothing but Uh, to check the own code by the yes, developer. yes, developer is going to check his own code whether it's working as per requirement or not. It also called as Quality assurance. Clear box Unit testing. testing, Quality clear assurance. box testing. yes, unit testing, clear box testing, or we can say code level testing. Okay, very good. Then next one is a black box testing. What is black box testing? Who is responsible for it? So Tester is tester. responsible for Tester. So yeah, tester. He is going to check the end-to-end scenario of the product. Okay, जो प्रोडक्ट को वो टेस्ट करने वाला है एंड टू एंड सिनेरियो टेस्ट करेगा. Okay, then again it is also called as yes, functional System testing. and functional testing. Yes, system and functional testing. Okay, so he will check the negative as well as Positive scenario. positive scenarios in the black box testing. Okay, Yes. correct. And last one is a gray box Gray testing. box Who is testing. responsible for gray box testing? Expert Hmm. tester. Yes, Senior. it's a senior Senior most most. tester, Yes. expert tester, tester who is having knowledge of coding. Correct? Yes. 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 Okay. And then once he tests the code, so he is going to uh, fix the minor issues in the code. Okay. Instead of Yes. reverting back to developer, he is going to check code by its own. And last part is a maintenance. So what is maintenance? Maintenance is a service after delivery of product. Yes, it's a service after delivery of the product. So it's also called as maintenance. Very good. Maintenance. Okay. So यहाँ तक किसी को कुछ डाउट है, कुछ पूछना है? कोणाला काही विचारायचं आहे? Yes, in SDLC कोणाला काही डाउट आहे? Yes. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. Sir, Yes, very good. sir, हा. व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स मध्ये डेव्हलपर जेव्हा
छोट्या छोट्या चेक करतो, तर मग ब्लॅक बॉक्स मध्ये टेस्टरचं काम कसं माहिती पडते? ओके, आता बघा, व्हाईट बॉक्स इन द सेन्स काय, आता डेव्हलपरचं मेन काम काय आहे, टू डेव्हलप द कोड, करेक्ट. सो व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये काय करतो, तो युनिट टेस्टिंग जेव्हा करतो ना, ऍक्च्युली त्याची कोड लेवल टेस्टिंग करतो, की त्याचा जो कोड आहे तो कोड ती फंक्शनॅलिटी कव्हर करतोय का नाही, जी त्याला रिक्वायरमेंट, त्याला कम्प्लीट ऍक्च्युली म्हणायचं झालं फंक्शनॅलिटी तिथे तो टेस्ट करत नाही. ओके, त्यांनी अच्छा. ज्या फंक्शनॅलिटीसाठी स्पेसिफिक कोड लिहिलाय तो तेवढाच कोड तो चेक करणार. ओके, आणि त्यामध्ये तो असे कम्प्लीट सिनेरिओ, आता टेस्टर काय करणार, निगेटिव्ह सिनेरिओनी चेक करणार, देन पॉझिटिव्ह सिनेरिओ चेक करणार. तो टेस्टरचं काम काय असतं, की त्यामध्ये इश्यूज काय आहे, बग फाइंड आउट करणं हे त्याचं मेन एम राहतं. ओके, बट व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये डेव्हलपर काय करतो, की त्याच्या कोडनी ती फंक्शनॅलिटी कव्हर झाली आहे का नाही. ओके, सो जो फ्लो आहे तो फ्लो कव्हर होतोय का नाही. बट जर तुम्ही बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या वर्क होत नाही. आता जसं की लास्ट टाइम सरांनी सांगितलं, आता तुम्हाला इथे गिटहब को पायलट आहे, आता मी लास्ट टाइम याची टेस्टिंग करत होतो, ठीक आहे. सो यामध्ये एक आहे, आता जेव्हा मी एखादी हिस्ट्री ते सर्च करतो को पायलटला, एखादा मी क्वेश्चन विचारला की प्लीज गिव्ह मी कोड फॉर दिस दिस दिस, सो त्याने मला ती हिस्ट्री कोड दिलाय. ओके, त्यानंतर आता मी काय करतोय, की माझा अजून एक टेस्ट डेव्हलपर आहे, तो सेम कोडवर काम करतोय, बट त्याला काय पाहिजे, की मी जे रिसर्च केली आहे ती चॅट त्याला हवी आहे. ओके, सो इथे यांनी काय दिलं होतं, एक इम्पोर्ट एक्सपोर्टचं ऑप्शन आहे. ओके, सो इथे रन मध्ये जेव्हा जातो ना मी, सॉरी, हा याला एक्सटेन्शन घ्यावं लागेल. सो इथे इथे काय असतं, की एक इम्पोर्ट नंतर गिटहब कोपायलट चॅट असं आपण करतो. तर मग त्याची ही जी करंट चॅट आहे ना ती इम्पोर्ट करतो आणि एक जेसन फाईल मध्ये एक्सएमएल मध्ये सेव्ह करतो तो. ओके, सो आता सेकंड केस काय होतं, मग मी काय करणार, सेकंड याच्या एक्सपोर्ट इथनं मी एक्सपोर्ट केली, सो दुसऱ्या डेव्हलपरच्या चॅटला जाईल आणि मी इथनं काय करणार, इम्पोर्टची क्युरी रन करणार आणि ती चॅट इम्पोर्ट करणार. ओके, सो आता इथे काय होतं, ते इम्पोर्ट प्रॉपर होत होतं, बट इथे जेव्हा त्याची आता आता सपोज टेस्टर ए आहे, ए ची जी चॅट हिस्ट्री आहे ती आपण काय केली आहे, एक्सपोर्ट केली आहे. ओके, आणि डेव्हलपर बी काय करतोय, तो इम्पोर्ट करतोय. आता इम्पोर्ट करायच्या पहिले त्यांनी मल्टिपल गोष्टी इथे सर्च केल्या, त्याला विचारल्या. ओके, अँड देन तो इम्पोर्ट करतोय, बट जेव्हा तो इम्पोर्ट करतो तेव्हा काय होतंय, त्याची जी एक्झिस्टिंग चॅट हिस्ट्री आहे ती पूर्ण रिमूव्ह होत आहे. काय होत आहे, येस, हो. एक्झिस्टिंग चॅट हिस्ट्री ते इम्पोर्ट व्यवस्थित होत आहे, पण त्याची चॅट हिस्ट्री काय होतीये, रिमूव्ह होत आहे. ओके, सो असं व्हायला पाहिजे का, नाही. येस, नाही. सो ती चॅट हिस्ट्री राहायला पाहिजे. तर मग डेव्हलपरचं काम काय, तो फक्त चेक करणार की ती इम्पोर्ट होत आहे का आणि एक्सपोर्ट होत आहे का. आता डेव्हलपरनी तर तेवढीच टेस्ट केली, बट टेस्टरचं काम काय आहे, की त्याला ऑन ऑल बेसिस प्रत्येक जागेवर त्याला ते टेस्ट करणं. ओके, म्हणजे प्रत्येक परीक्षेत तो पास झाला पाहिजे. ओके, सो हा आता काय झाला, एक बग झाला. मग डेव्हलपर काय करणार, डेव्हलपरनी तर ती फंक्शनॅलिटी जसं त्याला सांगितलं की चॅट इम्पोर्ट व्हायला पाहिजे, एक्सपोर्ट व्हायला पाहिजे आणि इम्पोर्ट व्हायला पाहिजे, ऍज पर डेव्हलपर ते वर्क झालं, करेक्ट, व्यवस्थित, येस, बरोबर. हा ओके, बट ऍज पर एंड युजर्स पर्स्पेक्टिव्ह, आता एंड युजरला काय आहे, की त्याला त्याचं जुनी पण चॅट दिसायला पाहिजे आणि जी इम्पोर्ट केलेली आहे त्याच्या खाली ती दिसायला पाहिजे, तर ती त्याला दिसत नव्हती. आणि सेकंड केस, जेव्हा मी हे सेशन क्लोज करत होतो तर ती चॅट हिस्ट्री सेव्ह, आता इथे हिस्ट्री मध्ये जेव्हा मी क्लिक करतो ना इथे मला सेव्ह दिसतात माझे लास्ट सर्चेस, पण तिथे काय होत होतं, ती हिस्ट्री सेव्हच होत नव्हती. ओके, तर तो पण एक तिथे काय होता, बग होता. सो अशा प्रकारे आपण टेस्टरचं काम करतं, की इथे ऍप्लिकेशन मध्ये इश्यू फाइंड आउट करणं. डेव्हलपरचं जे टेस्टिंग आहे व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये, जस्ट त्याला एंड टू एंड चेक, म्हणजे एंड टू एंड सॉरी, त्याला जस्ट कोड वर्क होतोय का नाही ते चेक करायचं. आता त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट डेव्हलप करायचं, त्यांनी केलं आणि त्याचं काम झालं. ओके, बट ऍज अ टेस्टर तुम्ही जेव्हा टेस्टिंग करता तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही चेक करता का त्या प्रॉपरली फंक्शनिंग करत आहे का नाही. जस्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट न करता चॅट हिस्ट्री सेव्ह राहणं. ओके, चॅट हिस्ट्री रिमूव्ह न होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे चेक करावं लागतात. ओके, समजला डिफरन्स व्हाईट आणि ब्लॅकचा. Yes, sir. येस सर. ओके,
क्लिअर आहे? हा, Yes. ओके, ठीक आहे. सो हा झाला तुमचा डिफरन्स व्हाईट आणि ब्लॅक मधला. ओके, सो आता बघा, ऑन द बेसिस ऑफ एसडीएलसी मल्टिपल्स मॉडेल्स असतात ज्याच्या थ्रू आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो. ओके, सो देर आर डिफरंट मॉडेल, जस्ट लाईक फिश मॉडेल, तुमची एक फिश मॉडेल आहे. ओके, देन तुमची वॉटरफॉल मॉडेल आहे. ओके, देन तुमची व्ही मॉडेल आहे, अँड देन तुमची अजाईल मॉडेल आहे. ठीक आहे, सो 95% ऑफ इंडस्ट्रीज आर वर्किंग ऑन अजाईल मॉडेल. ओके, सो सगळ्या कंपनीज कुठल्या मॉडेलवर वर्क करतात? अजाईल मॉडेलवर वर्क करतात. ओके, बट फॉर इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह आपण जस्ट याचा काय करणार, ओव्हरव्ह्यू बघणार आहे की बाकीच्या मॉडेल कशा वर्क करतात आणि व्हॉट्स अजाईल कशी डिफरन्स आहे या बाकी सगळ्या मॉडेल पेक्षा. ओके, सो फिश मॉडेल, आता तुम्हाला नावावरून कळेल की व्हॉट इज फिश मॉडेल. फिश मॉडेल इज नथिंग बट इट्स स्ट्रक्चर इज जस्ट लाईक अ फिश. तुमची मासा कसा असतो तसा त्याचा फ्लो असतो. ओके, सो यामध्ये काय असतात, मल्टिपल स्टेजेस असतात, जसे आपल्या एसडीएलसीच्या आहे, इन्फॉर्मेशन गॅदरिंग, अनालिसिस, डिझाईन, कोडिंग, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. ओके, ज्यालाच आपण सपोर्ट म्हणतो. ओके, सो यामध्ये 2 स्टेजेस मध्ये काम होतं, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. आता व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशनला आपण काय म्हणतो, क्वालिटी अशुरन्स अँड क्वालिटी कंट्रोल. आपण आताच टेस्टिंग स्टेजेस मध्ये बघितले. क्वालिटी अशुरन्स आणि क्वालिटी कंट्रोल काय डिफरन्स आहे? कोण करतं क्वालिटी अशुरन्स? क्वालिटी डेव्हलपर करतो आणि क्वालिटी कंट्रोल टेस्टर. टेस्टर करतो. ओके, अशुरन्स मीन्स व्हॉट, इट्स अशुरिंग द क्वालिटी. ओके, म्हणजे की क्वालिटी प्रॉडक्ट बनतोय का नाही हे चेक करणं त्यांचं काम आहे. बट कंट्रोल ओव्हर द क्वालिटी, तुमची पूर्ण क्वालिटी कंट्रोल झाली पाहिजे, हे काम कोणाचं आहे? तर हे काम आहे तुमच्या टेस्टरचं. ओके, सो याला जस्ट म्हणतो आपण रिव्ह्यू प्रोसेस सुद्धा म्हणतो. ओके, टू व्हॉट, टू युअर ऍक्टिव्हिटी टिल डेव्हलपमेंट. ओके, तुमची जी डिझायनिंग आहे, जी कोडिंग आहे, त्याला आपण रिव्ह्यू प्रोसेस सुद्धा म्हणतो. ओके, सो इन्फॉर्मेशन गॅदरिंग, बीआरएस डॉक्युमेंट म्हटल्यानंतर तो काय करणार, रिव्ह्यू करणार. ओके, तो कस्टमरला जाणार, कस्टमरही तो डॉक्युमेंट रिव्ह्यू करणार की त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत आहेत का नाही. ओके, अनालिसिस, तुमचा एसआरएस डॉक्युमेंट सुद्धा कोणाकोणाला जातो, डेव्हलपरला जातो, टेस्टरला जातो, डिझायनरला जातो, ते सुद्धा रिव्ह्यू करतात की वेदर यामध्ये रिक्वायरमेंट्स क्लिअर आहेत का नाही, कुठल्या रिक्वायरमेंट्स मिसिंग आहे, इम्प्रॉपर रिक्वायरमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे रिव्ह्यू केल्या जातो. डिझाईन स्टेजमध्ये त्याच्या डिझाईन्स रिव्ह्यू केल्या जातात. कोडिंग लेवलमध्ये कोड रिव्ह्यू केला जातो, जो की तुम्ही व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा पार्ट बघितलाय तो इथे केला जातो. ओके, आणि टेस्टिंग मध्ये काय होतं, व्हॅलिडेशन. ओके, इथे आपण काय करतो, टेस्ट केस डिझाईन करतो, टेस्ट केस एक्झिक्युशन करतो. ओके, अँड लास्ट वन इज अ मेंटेनन्स पार्ट, ज्यामध्ये की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं प्रॉडक्ट मेंटेन करता, ज्याला सपोर्ट देता. ओके, सो फिश मॉडेल तुमची 2 स्टेजेस मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट वन इज अ व्हेरिफिकेशन अँड सेकंड वन इज अ व्हॅलिडेशन. ओके, याला काय म्हणतो आपण, स्टॅटिक टेस्टिंग, आणि यालाच काय म्हणतो आपण, डायनामिक टेस्टिंग. आता तुम्हाला स्टॅटिक आणि डायनामिकचा डिफरन्स माहिती आहे? येस, नो सर. ओके, आता बघा, स्टॅटिक मीन्स व्हॉट, स्टॅटिक मीन्स फिक्स, नॉट चेंजेबल. ओके, म्हणजे तुमची जी रिव्ह्यू प्रोसेस आहे ती कशी आहे, स्टॅटिक इन नेचर आहे, म्हणजे की फिक्स आहे की तुम्हाला हा कोड लिहायचा आणि या प्रकारे टेस्ट करायचा आहे. ओके, म्हणजे की सरळ स्टॅटिक फिक्स प्रोसेस आहे तुमची, इट्स नॉट चेंजेबल. ओके, बट जेव्हा तुम्ही टेस्ट करता, व्हॅलिडेशन करता, इट्स अ डायनामिक. डायनामिक्स मीन्स व्हॉट, सो इट्स डायनामिक इन नेचर. ओके, म्हणजे की ते तुम्ही मल्टिपल टाइप्सनी करू शकता. आता टेस्टिंग करायची आहे, तुम्ही फंक्शनल कराल, नॉन फंक्शनल कराल, एपीआय करणार, डेटाबेस करणार. ओके, सो त्या फंक्शनल मध्ये पण तुम्ही इंटिग्रेशन चेक करणार. ओके, तुम्ही त्याची ग्लोबलायझेशन टेस्टिंग करणार, गार्बेज कलेक्शन करणार, म्हणजे डायनामिक वेजनी तुम्ही ते ऍप्लिकेशन टेस्ट करणार, म्हणजे की नंबर ऑफ प्रोसेसेसनी तुम्ही ते ऍप्लिकेशन टेस्ट करणार. त्यामुळं तुमची जी टेस्टिंग फेज आहे, इट्स इट डायनामिक इन नेचर. ओके,
स्टॅटिक इन नेचर म्हणजे काय, तुम्हाला कोड आहे तो कोड स्पेसिफिक टेस्ट करायचं झालंय. तुम्हाला तो कोड म्हणजे ब्रेक करायचा आहे का, की तुम्ही त्याला मल्टिपल निगेटिव्ह सिनेरिओ द्याल, मल्टिपल वेजनी टेस्ट कराल, नाही. तर याच्यामध्ये तुम्ही जस्ट ज्या रिक्वायरमेंट आहे ऍज पर रिक्वायरमेंट तो कोड झाला का नाही जस्ट तेवढंच चेक करणार. बट इथे तुम्ही तो कोड ब्रेक कसा होईल ती फंक्शनॅलिटी, आता मी जसं तुम्हाला इथं कोपायलटचं एक्झाम्पल दिले की इम्पोर्ट एक्सपोर्ट फंक्शनॅलिटीचं, ओके. जसं की आपण ती इम्पोर्ट केल्यानंतर ती फंक्शनॅलिटी आपली वर्क नाही झाली, करेक्ट. इम्पोर्ट केलंय, इम्पोर्ट तर होतंय म्हणजे की ऍज पर डेव्हलपर वर्क होतंय, बट जेव्हा तुम्ही तुमची एक्झिस्टिंग चॅट बघता तर इम्पोर्ट केल्यानंतर ती एक्झिस्टिंग चॅट काय होतीये तुमची, गायब होतीये, तिथे दिसत नाहीये. सो इट्स ए बग. पण ऍज पर डेव्हलपर तो बग होता का? येस. ऍज पर हिच कोड त्याचा कोड चुकीचा वर्क करत होता का? येस. नाही सर, नाही नाही, सर. त्याचा कोड करेक्ट वर्क होत होता, त्याला एक्सपोर्ट पण होत होतं आणि इम्पोर्ट पण होत होतं. बट इम्पोर्ट केल्यानंतर जी एक्झिस्टिंग चॅट दिसायला पाहिजे ती दिसत नव्हती. तर ती कधी फाइंड आउट झाली, जेव्हा आपण तो कोड डायनामिकली टेस्ट केला. कसा चेक केला? येस, डायनामिक. डायनामिकली. ओके. सो फिश मॉडेल काय आहे? फिश मॉडेल इज अ ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ एसडीएलसी. काय आहे? येस, advanced version of SDLC. Okay. And fish model consists of verification and validation. यामध्ये काय काय असतं? व्हेरिफिकेशन असतं आणि व्हॅलिडेशन, हे दोन्ही पार्ट तुमचे फिश मॉडेल मध्ये येतात. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. येस सर. ओके. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये ना याचा डिफरन्स सुद्धा विचारला जातो. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. ओके, ते तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके. सो व्हेरिफिकेशन मध्ये काय होतं, बीए विल चेक बीआरएस आणि एसआरएस. त्याचा बीआरएस आणि एसआरएस जो डॉक्युमेंट असतो तो कोण चेक करतो? बीए, बिझनेस अनालिस्ट चेक करतो. ओके. डिझायनर विल चेक हाय लेवल डिझाईन अँड लो लेवल डिझाईन, अँड डेव्हलपर विल चेक कोड. ओके. सो म्हणजे प्रत्येक लोक काय करणार, आपापल्या गोष्टी चेक करणार. ओके. दिस टेस्टिंग इज कॉल्ड एज स्टॅटिक टेस्टिंग. ओके. अँड व्हॅलिडेशन मध्ये काय होतं, इन दॅट टेस्टर विल चेक फंक्शनॅलिटी ऍज पर रिक्वायरमेंट. दिस टाइप ऑफ टेस्टिंग इज कॉल्ड एज डायनामिक टेस्टिंग. म्हणजे रिक्वायरमेंट नुसार कसं असायला पाहिजे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तो चेक करणार आणि यालाच काय म्हणतो आपण, डायनामिक टेस्टिंग म्हणतो. ओके. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं? बीए, डिझायनर अँड डेव्हलपर. ओके. इन व्हेरिफिकेशन, इन व्हॅलिडेशन इट्स परफॉर्म बाय द टेस्टर. ओके. ठीक आहे. यामध्ये काय करतो, वी आर गोइंग टू अश्युअर द क्वालिटी ऑफ द ऍप्लिकेशन. सो याला काय म्हणतो आपण, क्वालिटी अश्युरन्स. ओके. अँड थ्रू व्हॅलिडेशन वी कंट्रोल द क्वालिटी. सो याला क्वालिटी कंट्रोल म्हणतो. ओके. 8 वाजलेत, एक काम करूयात, हे आपण उद्या पुन्हा इन डिटेल मध्ये बघूयात डिफरन्स. ओके. ठीक आहे. हॅलो. अरे अरे अरे. हॅलो. अरे अरे, का लेफ्ट झालंय?